तुम्ही पण दिवाळीचं फराळ रात्री उशिरापर्यंत जागून कंप्लीट करता का? तुम्हाला माहिती आहे, मला तर ना दिवाळीच्या सगळ्या फराळामध्ये बनवण्यासाठी जर कोणता पदार्थ सोपा वाटत असेल ना, तर तो शंकरपाळे. आजपासून मी दिवाळीच्या फराळाला सुरुवात केली आणि आजचा पहिला आयटम मी बनवला होता शंकरपाळे. आणि भरपूर लेट लागले होते मी बनवायला, जवळपास 8-8:30 वाजले होते. आणि त्या अगोदर ना सकाळी पिल्लूला स्कूलमधून घेऊन येताना दारातल्या झाडांना इतके सुंदर गुलाबाचे फुलं आले होते, तर पिल्लूला ते पाहिजे होते त्याने आणि मला तोडायला सांगितले. आणि मग मी घरी आले आणि ह्याच्यात असे डेकोरेट करून ठेवले, खूप सुंदर दिसत होते. आणि दिवसभर घरात वास त्याचा दरवळत होता. त्यानंतर मग मी तूप बनवायला घेतलं होतं. तर तूप बनवताना मी तुळशीचे पानं घालत असते, त्याने ना तुपाचा वास पण छान येतो आणि तूप असं एकदम शुद्ध बनतं, म्हणजे आपण मग ते देवाला वगैरे पण वापरू शकतो. आणि 8 दिवसाचं साय साचली होती, त्याच्यात एवढं असं तूप निघालं. त्यानंतर मग मी संध्याकाळी शंकरपाळे बनवायला घेतले होते, तुपाचं मोहन घातलं आणि त्यानंतर मग सगळं ते पीठ वगैरे मळून घेतलं. गरम गरम असताना खूप चटके बसतात हाताला, म्हणून ना थोडंसं जो गरमपणा आहे ना तो हाताला सोसवल, एवढा थंड झाला ना मग ते मळायला घेतलं. खूप जास्त थंड पण नाही होऊन दिलं, कारण मग तूप थिजतं. त्यानंतर पहिली शंकरपाळी तळून बघितली, तो तेल तापले का नाही, आणि नंतर मग बाकीच्या पण छान अशा तळून घेतल्या. खूप मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. तर मी आज एकूण 3 किलोच्या केल्या. आपण मी पीठ काही एकदम मळलं नव्हतं, 1-1 किलोचंच पीठ मळलं, कारण तेवढं मोठं भांडं पण नव्हतं माझ्याकडं. आणि 3 किलोचं पीठ मळायचं म्हटलं ना ताकद पण खूप जास्त लागली असते, कारण हे ना एक खूप जास्त मऊ नाही मळावं लागत हे पीठ, थोडंफार निब्बरच असतं. त्यामुळे मग मी 1-1 किलोचं मळलं, म्हणजे सगळ्यात अगोदर 1 किलोचं मळलं आणि मग त्याचे ते करत 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 होते ना, म्हणजे त्याला तळायला भरपूर वेळ लागतो. मग तेवढ्या वेळेत उभं राहण्यापेक्षा ना मी दुसरं मळत मळत गेले. आणि इकडे गॅस चालूच होता तळण्याचा शंकरपाळे, आणि दुसऱ्या साईडला मी करण्याचं पण काम चालू होतं. टोटल मी 3 किलोचे शंकरपाळे बनवले आणि मला त्याला बनवायला 3 तास लागले. म्हणजे मी 8 वाजता बनवायला लागले होते आणि माझं जवळपास 11-11:15 काम चालू होतं. तर तुमची दिवाळी फराळ कुठपर्यंत आले, तुम्ही कोणकोणते पदार्थ बनवले मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझे शंकरपाळे कसे झाले ते पण मला कमेंटमध्ये सांगा.